नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 दिवसापूर्वी झालेला जो काही राज्यसेवा मुख्यचा जो काही पेपर आहे त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर ऑप्शनल या पेपर संदर्भात आज आपण या ठिकाणी शॉर्टली चर्चा करणार आहे. बघा एकंदरीत हा पेपर कसा होता, कशा पद्धतीनं क्वेश्चन अपेक्षित होते आणि कशा पद्धतीनं त्यांनी ॲक्च्युली पेपर आयोगाने दिला आहे या संदर्भात आपण चर्चा करणार आहे. सोबतच बघा हा जो काही व्हिडिओ आहे हा कोणासाठी इम्पॉर्टंट असणार आहे. बघा आता फॉरेस्ट मेन्स देणार आहे, म्हणजे 2 दिवसांनी लगेचच फॉरेस्ट मेन्सचा पेपर आहे आणि हा फॉरेस्ट मेन्सचा त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर ऑप्शनल देणारे जे विद्यार्थी वगैरे असतील त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. सोबतच फ्युचरमध्ये राज्यसेवा ऑप्शनलसाठी त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर हा सब्जेक्ट ठेवला आहे. सोबतच फ्युचरमध्ये ॲग्रिकल्चर ऑप्शनलमधून प्रिपरेशन करायचं आहे अशा सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ इम्पॉर्टंट असणार आहे. बघा जनरली जर आपण विचार केला तर ओव्हरलुक जर पेपर केला आपण आणि पाहिलं तर याच्यामध्ये आपल्याला हा लेंदी पेपर वाटतो आणि फॉरेस्टचे बरेचसे विद्यार्थी आहेत, थोडेसे कन्फ्युजन त्या ठिकाणी त्यांचं होऊ शकतं की हा जो काही पेपर आहे खूप लेंदी दिसतोय आणि अशाच पद्धतीचा पेपर आपला फॉरेस्ट ऑप्शनलचा सुद्धा येईल. ठीक आहे, बट या ठिकाणी एक लक्षात ठेवा की हा जो काही ऑप्शनलचा पेपर आहे हा ऑप्शनलचा पेपर या ठिकाणी 250 मार्काचा आहे. म्हणजे राज्यसेवेला तुम्हाला 250 मार्काचा एक पेपर आणि दुसरा पेपर 250 मार्काचा आहे, म्हणजे 500 मार्काची ही एक्झाम होणार आहे. तुमची जी एक्झाम आहे हा 200 मार्काचा पेपर त्या ठिकाणी असणार आहे आणि त्या ठिकाणी 400 मार्क्ससाठी ही एक्झाम होणार आहे. त्याच्यामुळे हा पेपर कदाचित तुम्हाला लेंदी वाटू शकतो. याच्यामध्ये अजून एक फॅक्टर आहे बघा, याच्यामध्ये तुम्हाला 20 मार्काचे साधारणतः क्वेश्चन विचारलेले आहेत, 10 मार्काचे काही क्वेश्चन विचारलेले आहेत. ठीक आहे, बॉटनीमध्ये जर आपण विचार केला तर 15 मार्काचे सुद्धा त्या ठिकाणी काही क्वेश्चन विचारलेले आहेत. बट या ठिकाणी टाइम जर तुम्ही बघितला तर फॉरेस्टसाठी जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी 15 मार्काचे आणि काही क्वेश्चन तुम्हाला 8 आणि 10 मार्काचे असे क्वेश्चन त्या ठिकाणी आहेत. आणि जर टाईमचा विचार केला तर 200 मार्कसाठी सुद्धा त्या ठिकाणी 3 तास तुम्हाला दिलेले आहे रायटिंगसाठी आणि इथं तुम्हाला 250 मार्कसाठी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी 3 तास दिलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे हा पेपर थोडासा तुम्हाला लेंदी वाटेल कारण की या ठिकाणी मार्क्स पण जास्त आहेत आणि सेम टाईममध्ये तुम्हाला कव्हर करायचं आहे. सोबतच त्या ठिकाणी जे काही क्वेश्चन वगैरे आहे हे 20-20 मार्काचे क्वेश्चन त्या ठिकाणी विचारलेले आहेत. ठीक आहे, हा एक फॅक्टर आहे. त्याच्यामुळे याच्यावरून कन्सिडर करू नका की फॉरेस्टचा सुद्धा पेपर खूप लेंदी येईल. ठीक आहे, ॲक्च्युली याच्यापेक्षा थोडासा त्या ठिकाणी सिंपल पेपर त्या ठिकाणी असू शकतो. आता टेक्निकल डेप्थचा जर आपण विचार केला तर बघा हा पेपर त्या ठिकाणी टेक्निकली जास्त पेपर आहे. बऱ्यापैकी आपल्याला वाटत होतं की हा जो काही पेपर आहे खूप UPSCचा जो काही ट्रेंड वगैरे आहे तो या ठिकाणी फॉलो वगैरे केला जाईल. ठीक आहे, बऱ्यापैकी आपण जर बघितलं तर काही काही एक्झामिनेशनमध्ये आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन वगैरे विचारले जातात. ठीक आहे, तर तसं या ठिकाणी दिसत नाही. हा जास्त टेक्निकली पेपर आहे आणि टू द सिलेबसला धरूनच या ठिकाणी हा जो काही पेपर आहे टू द पॉईंट म्हणजे सिलेबसला प्रत्येक सिलेबसच्या पॉईंटला धरून किंवा ओव्हरऑल जो सिलेबस आहे त्या सिलेबसला धरूनच या ठिकाणी त्यांनी क्वेश्चन पेपर काढलेला आहे. म्हणजे एकंदरीत मी जो काही हा पेपर बघितला ह्याच्यामध्ये जे काही क्वेश्चन आहेत ते सगळे मी या ठिकाणी चाळून बघितले आणि हा जो काही पेपर आहे हा सगळा 100% त्या ठिकाणी तुमचा सिलेबसवरच त्या ठिकाणी विचारलेला आहे. आता हा जो सिलेबस बघितला जर ॲग्रिकल्चर ऑप्शनलचा, ठीक आहे, तर ॲग्रिकल्चर ऑप्शनलमध्ये बघा हा जो काही सिलेबस हायलाईट केलेला आहे ह्या प्रत्येक सिलेबसच्या पॉईंटवर आयोगानं क्वेश्चन विचारलेला आहे. म्हणजे तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिसणारा जो पॉईंट आहे किंवा क्वेश्चनमध्ये जो क्वेश्चन तुम्हाला दिसतोय तो प्रत्येक पॉईंट सिलेबसमध्ये ते वर्ड आहेत. म्हणजे टू द पॉईंट सिलेबसच्या डायरेक्ट लाईनवर त्यांनी क्वेश्चन विचारलेले. आता फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं तर इकोलॉजी पहिला सिलेबसचा पॉईंट आहे तुम्हाला, इकोलॉजी अँड इट्स रिलेव्हन्स टू मॅन. ह्याच्यामध्ये त्यांनी इकोलॉजी अँड त्याचे टाईप्स वगैरे विचारलेत, पुढं ॲग्रो इकोलॉजीचे प्रिन्सिपल्स वगैरे विचारलेत. ठीक आहे, त्याच्यानंतर इन्व्हायरमेंटल पोल्युशन आहे, पोल्युशनवर त्यांनी विचारले, त्याचे टाईप्स वगैरे विचारले. सोशल इन्व्हायरमेंट असेल, ठीक आहे, ॲज अ फॅक्टर्स ऑफ क्रॉप डिस्ट्रीब्युशन अँड प्रोडक्शन ह्याच्यावर त्यांनी क्वेश्चन विचारलेले आहेत. त्याच्यानंतर ॲडव्हान्स टूल फॉर इकोसिस्टम ॲनालिसिस त्याच्यावर त्यांनी क्वेश्चन विचारले. आता ॲडव्हान्स टूल फॉर इकोसिस्टम ॲनालिसिस हा आपल्याला रिसेंटचा क्वेश्चन वाटतो किंवा आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन वाटतो, बट हा पॉईंट त्यांनी सिलेबसला दिलेला आहे. खाली जर तुम्ही एक्सटेन्शनमध्ये सुद्धा जर बघितलं तर त्या ठिकाणी QBK वगैरे आहे त्याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे. तो आपल्याला वाटतं की रिसेंटचा पार्ट वगैरे असेल, ठीक आहे, किंवा रिसेंटचा क्वेश्चन वगैरे आहे, पण सिलेबसमध्ये तो पॉईंट मेन्शन आहे. त्याच्यानंतर सेल्फ हेल्प ग्रुप वगैरे असेल त्याच्यावर सुद्धा त्यांनी क्वेश्चन दिलेला आहे. सोबतच सॉईल कन्झर्वेशन असेल, त्याचे टाईप्स असेल, रेन वॉटर हार्वेस्टिंग, ठीक आहे, ड्रिप इरिगेशन असेल, स्प्रिंकलर इरिगेशन असेल, त्याचे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस, इरिगेशनच्या मेथड्स वगैरे असेल, क्रायटेरिया ऑफ इसेन्शियलिटी वगैरे असेल, मेजर मायनर न्यूट्रिएंट्स वगैरे कोणते आहेत, ठीक आहे, इरिगेशन शेड्युलिंग वगैरे काय आहे, त्याच्यानंतर वीड आहे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, तुम्हाला मेथड्स ऑफ वीड कंट्रोल वगैरे आहे. ह्या सगळ्या पॉईंटवर त्यांनी आयोगाने क्वेश्चन विचारलेले आहेत. सोबतच फार्म मॅनेजमेंट असेल, स्कोप इम्पॉर्टन्स वगैरे असेल, प्राईस फ्लक्च्युएशन वगैरे असेल,
हे सिलेबसचे जे पॉईंट आहेत त्याच पॉईंटवर त्यांनी क्वेश्चन वगैरे विचारलेत. असे सगळेच पॉईंट या ठिकाणी मी वाचत बसत नाही, बट जे सिलेबसला पॉईंट दिलेले हायलाईट केलेल्या सगळ्या सिलेबसच्या पॉईंटवर तुम्हाला या ठिकाणी आयोगानं क्वेश्चन विचारलेले आहेत. म्हणजे हा पेपर तुम्हाला 100% त्या ठिकाणी सिलेबसवरच पडलेला आहे असं कन्सिडर करायला काही हरकत नाही. म्हणजे पेपर फर्स्टच्या बाबतीत मी बोलतोय. पेपर सेकंडचा जो पार्ट वगैरे असेल तो आपण नेक्स्ट याच्यामध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस वगैरे करणार आहे. मग आता याच्यातून शिकायचं आहे काय, तर बघा एकंदरीत फॉरेस्ट मेन्स देणारे विद्यार्थी आहे याचं थोडीशी तुलना तिकडे करू नका आणि किंवा टेन्शन वगैरे घेऊ नका, कारण की हा सिलेबससुद्धा फॉरेस्टपेक्षा थोडासा लेंदी आहे. त्याच्यामुळं तुम्ही तो पेपर कंपॅरिझन करू नका, तो पेपर ॲक्च्युली वेगळा असेल, ठीक आहे. आणि याच्यापेक्षा सिम्पल क्वेश्चन आणि असाच सिलेबसला धरून त्या ठिकाणी तुम्हाला तो क्वेश्चन पेपर पाहायला मिळेल, ठीक आहे. त्याच्यामुळं तो एक विचार करू नका. आणि रिसेंटचे किंवा फ्युचरमध्ये ॲग्रिकल्चर ऑप्शनल ठेवून जे प्रिपरेशन करणारे विद्यार्थी वगैरे असतील, ठीक आहे, अशा सुद्धा विद्यार्थ्यांनी घाबरून जायची काही गरज नाही. जर तुमचा सिलेबस वाईज 100% त्या ठिकाणी जर व्यवस्थित स्टडी वगैरे असेल तर तुम्ही हा प्रत्येक क्वेश्चन त्या ठिकाणी अटेम्प्ट करू शकता. जर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हा जो काही सिलेबस वगैरे आहे हा डिटेल या पेपरचं ॲनालिसिस ॲग्रिकल्चर ऑप्शनलचं राज्यसेवेचं डिटेल ॲनालिसिस आपण यूट्यूबला लेक्चर वगैरे घेणार आहे, ठीक आहे. या ठिकाणी सरळ सरळ काही क्वेश्चन त्यांनी विचारलेले आहेत. अगदी ड्रायलँड ॲग्रिकल्चर असेल, वॉटर हार्वेस्टिंग वगैरे असेल, ठीक आहे. त्याचबरोबर पीपल पार्टिसिपेशन इन सोशल फॉरेस्ट्री वगैरे असेल, स्टोक्स लॉ त्यांनी त्या ठिकाणी विचारलेला आहे. सोबतच स्पेसिफिक प्रोसेसेस असन, फंडामेंटल सॉईल प्रोसेसेस वगैरे असन सॉईल फॉर्मेशनच्या, अगदी बेसिक अगदी सॉईल टाईप्स वगैरे कोणते आहेत त्याच्यावर सुद्धा आयोगानं क्वेश्चन विचारलेले. अगदी साधा सिम्पल पेपर होता आणि फ्युचरमध्ये सुद्धा असाच सिलेबसला धरून या ठिकाणी पेपर येईल, ठीक आहे. आणि हा ॲग्रिकल्चर ऑप्शनलचा जो काही पेपर आहे हा आपण जो काही फॉरेस्ट मेन्सला जो काही सिलेबस आहे बऱ्यापैकी आपल्या फॉरेस्ट मेन्सचा जो काही कंटेंट असन, लेक्चर असन, क्वेश्चन पेपर वगैरे असतील, टेस्ट पेपर वगैरे, त्याच्यातून सगळाच जवळपास पेपर फर्स्टचा जवळपास 95% आपला ॲज इट इज त्या ठिकाणी आलेला आहे, ठीक आहे. या पेपरचं डिटेल जे डिस्कशन वगैरे आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया. तर तुझाच या ठिकाणी थांबूया. थँक्यू सो मच.